हॅलो. हॅलो. हां, बोला. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला दादा. ताई, अनुभव शेअर करायचा होता. अरे वाह! कुठून बोलताय दादा सांगायचंय? हो, हो. कु माझं नाव विजय बहादूर आहे. मी मुंबईहून बोलतोय सध्या. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, हां, हां. तर माझा एक 2024चा एक अनुभव होता. बरं, बरं. हां, तर हां. तो शेअर करायचा होता. हां. तर मी 2023 पासून सेवेत आलो होतो ताई. अच्छा 2023 ला आलेत सेवेत म्हणजे आता हो, 3-4 हो. वर्ष होतायत. हां. हो, 3-4 वर्षच झाले मला. तर हां, हां. 2023 पासून सेवेमध्ये आलो होतो मी. अच्छा, अच्छा. दररोजची जी सेवा असते ती करायला लागलो होतो. तर नित्यसेवा. हो, हो. नित्यसेवा चालू झालेली होती माझी. हां, आणि हां. 2023 मध्येच माझी वाईफ प्रेग्नंट पण होती. अच्छा. हां. तर तिला म्हणजे आम्ही दोघंच असायचो त्यावेळेस. पुण्याला जॉबला होतो मी. तर पुण्याला राहायचो मी तिथं. दोघं जणच आम्ही. अच्छा. हां, हां. आणि तिला ॲक्चुअली 6वा-7वा महिना चालू होता. बरं. हां. आणि त्यावेळेस माझी आजी वारली होती. बरं. तर आणि तिथं आम्ही दोघंच राहायचो. मी सकाळी जॉबला जायचो, संध्याकाळपर्यंत घरी यायचो. हां, हां, हां. आणि तो 7वा महिना होता, तर मला त्या आजीच्या मौतीला जायला वेळ नव्हता भेटला. पण मग हां. मला ते 10व्याला जायचं होतं ॲक्चुअली. अच्छा. तर हां. मी ॲक्चुअली माझ्या वाईफला म्हणत होतो, की मी ते कॅन्सल करतो, म्हणजे तुला असं 7व्या महिन्यात तुला एकटीला सोडून नाही जाऊ शकत. बरोबर आहे. जाऊ शकत नाही म्हणून. हां. पण माझी वाईफ मग मला म्हणायला लागली, की "जाऊन या तुम्ही, मी एकटी राहू शकते, म्हणजे एक रात्र काढायची फक्त मला. हां, हां, आणि हां. बाकीचे शेजारी वगैरे आहेच म्हणे हेल्प करायला काही असलं तर." बरोबर. हां, हां. तर मला ते ॲक्चुअली पटत नव्हतं. पण ती बोलली मला, की 7व्या महिन्याच्या पुढं थोडं हे पण असतं म्हणे, की थोडी रिस्क पण असते. हो, तर प्रवास तुम्ही वगैरे टाळावा. तर तुम्ही एक काम करा म्हणे, तुम्ही तिकडे जाताच आहे तर अ, त्यांची जी म्हणजे माझी चुलत सासू जी आहे, तर हां, हां. त्या येणार होत्या. तर तर ती बोलली, की तुम्ही म्हणजे संभाजीनगरला गेल्यावर हं, तिथं 10व्याला जा आणि येताना अ, हं. अ, माझ्या म्हणजे माझ्या चुलत सासूला घेऊन या येताना. अच्छा, अच्छा. म्हणजे काकूला म्हण त्यांच्या. हां, हां, हां. त्यांच्या काकूला म्हणजे कसं दोन्ही पण काम होऊन जाईल. हो, हो. तुमचं पण जाणं होईल 10व्याला आणि हो, हो. 7व्या महिन्यात म्हणजे नंतर मी तर ऑफिसला असतो, तर सोबत कंटिन्यू कोणीतरी कोणीतरी राहील पाहिजे त्यांच्यासोबत. घरात. बरोबर हां, आहे. हां. तर मग त्यामुळे मग मी रेडी झालो हां, आणि मी गेलो ॲक्चुअली त्या दिवशी. हं. रात्रीची बस पकडली मी हां, हां, हां. आणि सकाळी पोहोचलो तिथं. हं. आणि ते मेचा महिना होता, म्हणजे ॲक्चुअली खूप हे होतं, ते ऊन वगैरे होतं. उष्णता. हां. हो. आणि मग मी दुपारी लवकर जेवण वगैरे केलं हं. आणि संध्याकाळी परत रात्री त्यांना घेऊन मग रात्री परत बसलो मी अच्छा. हं. इकडे यायला. हां. ब अ, गाडी आम्ही बुक केली ना ॲक्चुअली, तर ती आलीच नव्हती त्या दिवशी. तर मग अचानक मग आम्ही जी महामंडळाची जी शिवशाही बस आहे ना, हां, तर हां, हां. तर त्या बसनीच जायचं ठरवलं मग संध्याकाळी. अच्छा. तर हां. काहीतरी जवळपास 5-6 वाजले असतील तेव्हा. हां. तर 6 वाजता आम्ही बसलो त्या बसमध्ये हां. आणि मला ते ॲसिडिटीचा असा त्रास व्हायला लागला खूप. अरे बापरे! हां. तर कारण काल रात्रीची जास्त झोप झालेली नव्हती माझ्या गाडीमध्ये हां, जागरण. आणि जागरण झालेलं होतं आणि दिवसभर ते ऊन वगैरे होतं हं. आणि परत रात्री बसलो मी तर ते शिवशाही बसमध्ये. मग हां. मला ते त्रास व्हायला लागला ॲसिडिटीचा. हां, तर हां. मला वाटलं काही नाही, नॉर्मलच आहे. कारण मला मध्ये-मध्ये व्हायची ती ॲसिडिटी. अच्छा. हां. पण मला वाटलं काही नाही, ॲसिडिटीच आहे. हां. मग बस वगैरे थांबली एका ठिकाणी. तर हां. मी फक्त माझ्या वाईफला कॉल करून सांगितलं, कारण मी पुण्याला पोहोचणार होतो जवळपास 12-1 वाजले असते मला. हां. तर आणि तिथं जी बस थांबली होती तिथं पण काही मेडिकल वगैरे नव्हतं. तर मग हं. मी वाईफलाच फोन करून सांगितलं, की माझ्यासाठी ना ॲसिडिटीच्या वगैरे गोळ्या घेऊन ठेव. हां. म्हणजे मी आल्यावर वगैरे खाईल त्या गोळ्या. हां. आणि तेवढं बरं पडेल. हां. पण मग तेवढं सांगितलं मी. फक्त मध्ये बस थांबली होती एका ठिकाणी. नंतर मग बस थांबली नाही. हां. आणि नंतर तो त्रास मला ॲक्चुअली खूप वाढायला लागला. मला अरे! पोट वगैरे खूप दुखायला लागलं. अगो बाई! आणि अ, मला खाल्लं पण काहीच जात नव्हतं. कारण त्या ॲसिडिटीमुळं. हां, हां, म्हणजे हां. पाणी पण वगैरे काहीच नाही. माझं पोट असं एकदम गच झालेलं होतं. अरे, अरे! आणि त्रास व्हायला लागला मला खूप. हां. पण मला तेव्हा पण असं वाटलं काही नाही, नॉर्मलच आहे, काही एवढं मोठी गोष्ट नाही. हां, हां, हां. आणि नंतर मग त्रास जास्तच व्हायला लागला. हां. आणि म्हणजे दुपारपासून मी खाल्लेलंच नव्हतं. तर मग हं. माझ्या डोळ्यासमोर असा
अं, अंधारी आल्यासारखं. अंधारी यायला लागली. म्हणजे हं. सगळं पांढरं पांढरं दिसायला लागलं, मला काहीच दिसत नव्हतं समोरचं. बापरे! म्हणजे अं, बघा एवढीशी गोष्ट कुठे वाढत गेली. हा, तर मला दिसणंच बंद झालं समोरच्या गोष्टी. माझ्या हात पण बाप असे एकदम हे झाले. मी बोलू शकत नव्हतो. फक्त थोडं पहिले दिसलं मला, फक्त बसमध्ये फक्त एवढंच दिसलं मला. अय्या! आणि नंतर सगळं पांढरं पांढरं दिसायला लागलं आणि मग माझे डोळे बंद होऊन गेले ऑटोमॅटिक. म्हणजे बापरे! ते म्हणजे ते चक्करून मी बेशुद्ध होऊन गेलो ऍक्च्युली. बेशुद्ध. हो. आणि मग ते बेशुद्ध व्हायच्या आधी मी महाराजांचा मंत्र चालू केला होता. तारक मंत्र. हा, तारक मंत्र नाही, फक्त श्री स्वामी समर्थ म्हणून जप केला. हां, हां. हा जप केला. आणि मग नंतर माझे डोळे बंद होऊन गेले ऍक्च्युली. मग तुम्ही आणि शेजारी-पाजारी कोणालाच काही सांगितलं नाही तोपर्यंत? हा, कारण मला ते वाटलं काही नाही, नॉर्मल आहे, नॉर्मल आहे, काही एवढी मोठी गोष्ट नाही. पण ते हां. ते विदिन सेकंद मध्ये होऊन गेलं ते डोळ्यासमोर. पांढरं पांढरं दिसायला लागलं आणि मग माझे डोळे बंद होऊन गेले ऑटोमॅटिक. बाई गं! आणि ते डोळे बंद झाले माझे, म्हणजे बेशुद्ध होऊन गेलो ऍक्च्युली मी. हो. आणि त्याच्या जवळपास मी 2 तासांनी उठलो. आई आणि गं! आणि जेव्हा 2 तासांनी मी उठलो, हां, तर मला असं 2 सेकंदासाठी असं वाटलं की मी अक्कलकोटच्या मंदिरामध्ये तो जो महाराजांचा फोटो आहे ना, हां, हां. रुद्राक्षापासून बनलेला, हो, हो. तर त्या फोटो समोर उभा आहे, असं असं मला वाटलं. भास झाला तो. हां, हा, भास झाला. आणि डोळे असे हळूहळू जेव्हा उघडले मी, हां, तर तो फोटो म्हणजे मी शिवशाही बसमध्ये बसलेलो होतो. हां, तर म्हणजे इकडं राईट साईडला मागच्या 2-3 नंबरचं सीट असेल माझं. हां, तर जिथं कंडक्टर बसतो ना, तर हां. तिथं शिवशाही बसच्या अशी काळ्या रंगाची काच असते हो. आणि ब्ल्यू कलरचा असा पडदा असतो. हां, हां, हां. तर त्या काळ्या रंगाची काच आणि तो ब्लू कलरचा पडदा, त्या दोघांचं मिश्रण असं तयार झालं होतं, हां. की त्याच्यामध्ये तो महाराजांचा फोटो तयार झाला. अय्या! आणि तो फोटो इतका क्लिअर दिसला मला, की त्याच्यातले असे छोटे छोटे रुद्राक्ष पण दिसले मला त्याच्यामध्ये, बापरे! की हां. ते रुद्राक्षापासून तो फोटो तयार झालेला आहे असा. हां, 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 हां. तर तिथं मी बघितलं, म्हणजे डोळे उघडले माझे तेव्हा. बापरे! डोळे उघडले, दर्शन घेतलं. हां. आणि मी बघितलं तर माझं सगळं नॉर्मल झालेलं होतं. म्हणजे मला असं वाटलंच नाही मी चक्करून पडलेलो, म्हणजे चक्करून मी हे झालेलो होतो. बापरे! आणि आता बाजूला माझ्या सासूबाई आहेत, त्यांना असं वाटलं की मी झोपलेलो आहे म्हणजे. तर हां, त्यांना हां. त्यांना माहीतच नव्हतं मी म्हणजे बेशुद्ध होऊन गेलो होतो. आई गं! आणि आणि फक्त एक गोष्ट होती, की मी जेव्हा उठलो, हां, मला थोडा वास आला. आणि मी हां. बघितलं तर माझी पॅन्ट म्हणजे ओली झालेली होती ऍक्च्युली. बाई गं! आणि मला म्हणजे म्हणजे मला माहीतच नव्हतं मी म्हणजे पॅन्टमध्येच सू केली होती. नाही ते म्हणजे कसं ते बेशुद्धच होऊन गेले ना ते. मी बेशुद्धच शरीराला होऊन गेलो काही होतो. संवेदनाच राहिल्या नव्हत्या. हां. तर मी फक्त त्यांना हात लावला आणि त्यांना इशाऱ्यांनी सांगितलं, की पाणी द्या म्हणून. हां, आणि त्या बॉटलमध्ये फक्त 2 घोट पाणी असेल, ते ते पिलं मी. हां. आणि मी एकदम नॉर्मल, म्हणजे मला काही झालं होतं असं काही वाटलंच नाही मला. बापरे! म्हणजे मी एकदम नॉर्मल झालो. आणि हो. आमच्याकडं पिशव्या पण खूप होत्या आणि आणलेल्या आम्ही घरून. हां, तर ते त्या आपण सगळ्या गावी गेलो म्हणजे आणतोच ते. हां, तर तर मला असं वाटलंच नाही की मी बेशुद्ध झालो होतो म्हणून. आणि मी बापरे! ते उतरलो पण, त्या त्या बॅग पण उचलल्या मी. हां, आणि तोपर्यंत त्यांना मी काही सांगितलंच नव्हतं, की काय झालं होतं म्हणून. हां, 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 आणि ते बॅग वगैरे उचलल्या पण, हं. रिक्षा वगैरे केली, घरी गेलो आम्ही. हां. आणि म्हणजे मला असं वाटलंच नाही मला काही झालेलं होतं म्हणून. सगळं नॉर्मल आहे असंच वाटलंच होतं. बापरे! ते स्वामीनीच होते बाबा हां, ते तुमच्या महाराजांनीच बरोबर. ते ते दर्शन म्हणजे त्यांचं जेव्हापासून झालंय ना, हां, तेव्हापासून म्हणजे आता 2 वर्ष झाले त्या गोष्टीला. हां. तर मला ते ऍसिडिटी अशी नेहमी होत असते. पण ते ते फोटोमध्ये जे दर्शन झालं मला, तेव्हापासून मला ऍसिडिटी म्हणजे 2 वर्ष झाले, झालीच नाही अजून. अरे वाह! अशीच राहू दे बाबा तुमची तब्येत. आणि काय साधी गोष्ट नाही ना दादा. हां, हां ते. बापरे! नवीन जन्म झाला तुमचा नवीन. हो, हो, हो. ते कारण मी म्हणजे चक्कर मला माहीतच नव्हती. मला कधी आयुष्यात चक्कर आलेली नाही. तर मला ते डोळ्यासमोर जे पांढरं-पांढरं दिसलं ना, तर मला हो. कळालंच नाही ॲक्चुअली काय आहे म्हणजे का बरं दिसत नाही मला. बापरे! कमाल, कमाल. स्वामींचे चरण कधी सोडू नका दादा तुम्ही. हो, हो, हो. खूप सुंदर. आणि मग मिसेसची तब्येत वगैरे? हो, हो. नंतर मुलगा झाला मला वगैरे. तर अरे वाह! तो वाह! पण महाराजांच्या कृपेनेच वगैरे झाला होता. आई गं! किती छान हो दादा. हो, असे स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतील बघा. आणि तुम्ही अनुभव शेअर केला ही फार मोठी गोष्ट केली. हो, असे स्वामी खूप छान-छान अनुभव देतील तुम्हाला. हो, हो.
खूप ते तर आहे. सुंदर अनुभव मी शेअर करते हा दादा हा. हो, हो. आणि हं. आणखीन एक आता एक छोटा एक अनुभव होता. हा सांगा ना. अ, तर मी मी सध्या म्हणजे एका आय-टी कंपनीत होतो तिथं. हं. इथं मुंबईला पहिले पुण्याला होतो, नंतर मुंबईला लागला मला जॉब. हा आणि मुंबईला शिफ्ट वगैरे झालो मी. हा. आणि तर इथलं वातावरण ॲक्चुअली एन्व्हायर्नमेंट थोडं जरा खराब होतं. इथले जे सीनियर्स होते ना, ते खूप हा. त्रास द्यायचे त्यांच्या ज्युनियर्सला. अरे बापरे. तर त्यामुळे मी ज्या टीममध्ये लागलो होतो, त्या टीममध्ये हा. पोरं ॲक्चुअली टिकायचेच नाही तिथं. 2-2, 3-3 महिने खूप मॅक्सिमम तिथं राहायचे पोरं आणि निघून जायचे तिथनं. अरे बापरे, हॅरेसमेंट असेल. हां, तर तिथं तसा खूप त्रास होता. तर मी हं. लागलो तेव्हा पण तसंच मग ते त्रास चालू झाला. अरे. बाकीचे बाकीचे पोरं पण सगळे नवीन होते, कारण त्याच्या आधीचे सगळे पोरं निघून गेलेले होते. हा हा म्हणजे हा. म्हणजे सगळेच नवीन होते तिथं. हा. आणि त्यामुळं त्यांनी त्या नवीन पोरांना पण त्रास द्यायला लागला. मग हळू मग मला पण त्रास होत होता, तर मी पण रिझाइन करून दिलं होतं विदाऊट एनी ऑफर वगैरे दुसरी. अरे तर बापरे. तर मी पण रिझाइन टाकलं होतं. तिथं 1 महिन्याचं नोटीस वगैरे होता. हा. तर मग त्यावेळेस मी भगत ताईंना ॲक्चुअली कॉल केला होता अच्छा. सेवेसाठी. हा. तर मी सेवा याच्यासाठीच घेतली होती, की मला हा नोटीस पिरियड संपण्याच्या अगोदर मला ॲटलीस्ट दुसरी ऑफर तरी भेटली पाहिजे हातामध्ये माझ्या. कारण बरोबर. फॅमिली वगैरे आहे, तर बरोबर आहे. खर्च वगैरे त्याच्यामुळं. तर हं. मग त्यांच्याकडनं सेवा घेतली होती मी. हं. आणि सेवा वगैरे करत होतो. एक 30 दिवसाची सेवा होती त्यांच्याकडनं घेतलेली. अच्छा अच्छा. हा. आणि सेवा वगैरे केली मी एक तरी 30 दिवसाच्या आतच मला म्हणजे माझा नोटीस पिरियड संपण्याच्या अगोदरच म्हणजे माझ्याकडे एक ऑफर अरे वा. भेटलेली होती मला. अरे वा. हा. किती तर छान, मग तुम्ही हो, स्विच केला का तो? हो, हो. आता आता ज्या नवीन कंपनीमध्येच आहे. हा. आणि म्हणजे आत्ताच किती 15 एक दिवस झाले असतील. तर अच्छा त्या अच्छा दुसऱ्या अच्छा अच्छा. कंपनीमध्ये म्हणजे तिकडचा नोटीस पिरियड संपला आणि त्याच्या 2 दिवसातच मी दुसरी कंपनी जॉइन केली. अरे वा वा वा. तर सुंदर. हा एक दुसरा एक अनुभव होता माझा. मोठा अनुभव आहे हा पण. हो, हो. खूपच. आणि ना रोज स्वामींचा जप करायचाच आणि दर्शन घेऊनच निघायचं. हो, हो, हो. तर सगळं तुमचं छानच होणार जॉबमध्ये पण. हो, हो, हो. हं, मी हं. दररोज करतो तशी सेवा. हो ना? हो, हो. सुंदर, सुंदर अनुभव दादा. मी शेअर करते हां. हो, हो, हो ताई. श्री स्वामी समर्थ श्री दादा. स्वामी समर्थ.